वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. भावकीच्या वादातून सोनईजवळ तरुणाची निर्घृण हत्या. नेवासा तालुक्यातील सोनईजवळ कांगोणी रोडवरील वडघुले वस्ती हादरली. 36 वर्षीय गणेश दत्तात्रय वडघुले याची कोयता, खोरे, लोखंडी पाईप आणि लाकडी ठोकळ्याने मारहाण करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास घडली. जुन्या घरात राहायला आल्याच्या कारणावरून भावकीत वाद झाला. जुन्या पत्र्याच्या शेडजवळ सुरू झालेला वाद क्षणात हिंसक हाणामारीत बदलला. मयत गणेश वडघुले यांच्यावर चुलते, चुलत भाऊ व चुलत भावजे अशा 4 जणांनी प्राणघातक हल्ला केला. डोक्यात लाकडी ठोकळा घालून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मयताची आई हिराबाई वडघुले यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल. घटनेची माहिती मिळताच शेवगाव उपविभागीय अधिकारी आणि सोनई पोलीस घटनास्थळी दाखल. आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. जखमी अवस्थेत गणेश वडघुले यांना सोनईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. किरकोळ वादातून हत्या झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, अहिल्यानगर.